मनाचं बोलली. तुला बघूनच बोलते. आज बाजार बंद. आज बाजार बंद. बिरोबाची जत्रा आहे. बिरोबा जत्रा होयच की. आहे की नाही? होय होय. यमुनीच्या डोहाला जाऊया, आंघोळ्या करूया हा आणि निवड नारळ देऊया. बिरोबा आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही. होय होय. हा तेव्हा आंघोळीला जायचं. आंघोळीला जायला तयारी काय हा. पुरेची साबण हे घेतले का विचार सगळ्यांना विचारते. सगळ्यांना विचार. पहिला नंबर काय का काय गडबड चालली का? गडबड गडबड जरा आंघोळीला जायची. असं होय? हा मग साबण कुठली घेतली? साबण घेते ना. काय? सिंथॉल. हा सिंथॉल. शेती त्याला कशाला? पाणी खडळ आहे. अगं सिंथॉल साबण आहे. हा. हा बदलाय पाताळ. गाऊन घेतलाय गाऊन. हा गव्हाण वजनचं अंड घेऊन बोंबलत जा. तसलं गाऊन नाही घेतली मी. असं होय? नाईट गाऊन घेतलाय. तुझी तयार झाली. झाली. चला अजून कोण आहे काय का बाजारला? अगं आंघोळी लाग येणार की. आणि साबण ग. साबण घेतलाय ना. फ्रेगलो. हा फ्रेगलो. पेगरू हा ही कुठं आंघोळीत मिळतो काय? मागवड्या कशाला पाहिलं ग. पाताळ बदलाय. पॅन्ट शर्ट घेतला ना. हा पॅन्ट शर्ट. कशाला घेतलास पॅन्ट शर्ट? काय ग अगं पोरीचं नटल्यानं बघून माझ्या मनात आलं. काय झालं. हा ह्या पोरी कशा पॅन्ट शर्ट घालते त्या. मी बी म्हाताऱ्याला सांगितलं कारभारी हा ह्या पोरी कशा नटायला लागल्या त्या मला बी पॅन्ट शर्ट आणा. मग कवठेच्या बाजारला गेलं पॅन्ट शर्ट आणला. हा पॅन्ट घातली बाई. आणि का आतावर तुम्ही बाजारला थोडे निघून गेलाय. होय. तशीच मागणं उठून पळायला लागली हा आणि त्या माळाला गेली आणि मला मुताय आलं की ग. काय झालं का. आता म्हटलं ही काय अडचण झाली. पाताळ कुठे वर करून मिटायची. आता ही चीन वाढायची शिकवा. आता ही मोकळे तरी केलं पाहिजे. जशी चीन वडली लघवी केली तर लांब गेला. हा आता ही बंद केलं पाहिजे. जशी चीन वडाय गेली हा तसा घोटीची गावला. चला अजून कोण आहे? काय ग काय ग तुला काठा मोडला काय कडला आहे? हा आंघोळीला येणार ना. आणि मग साबण. साबण हा? काय घेऊ. आता तुला कोणची आवडते ती घे साबण. साबण लक्षाला नाही ग. लक्ष रे. साबणाचं नाव आहे लक्ष. पाताळ बदलाय घेतलंय ना. असं हा. तयारी झाली. झाली. चला अजून कोण आहे? काय ग आंघोळीला चला. चला साबण द्या. साबण सिंथॉल. हा सिंथॉल. शिंतोय नेसाय पाताळ साधी साडी. साधे हे बरं असू दे असू दे. काय ग कसं काय आंघोळीला? हा येणार आहे. आणि मग साबण ग. जरा सारीन. आणि सगळं सारून दम कोंडून मरील. रिन साबण घेतलाय. असं होय? हा पाताळ बदलाय. हा घेतलाय. घेतलंय का? होय होय. मग चला चला काय चला चला की आंघोळीला. अगं साबण घे की. साबण हा तुला माहिती आहे ना माझी किती गरीब आहे. अगं जरी गरिबी असली तर गरिबीतनं सुद्धा साबण घेतलाच पाहिजे. तसं ना बघ माझा नवरा लयच गरीब आहे बाई. गरीब नवरा कशाला काढला? काढलाय. फुडकून ग. होय का मावशी. हो. मी साधाच घेते बाई साधा. कोणचा ग? लाय बाय. ही गरिबीतला आहे का साबण? तर बरं असू दे. लय बाय. हा आणि पाताळ बदलाय. पाताळ 4 साड्या. आता 4 साड्याचं काही काम आहे का? तुला काय अक्कल आहे का नाही. का ग? 4 साड्या लागते का आंघोळीला. हा लागते त्याच. कशा कशा? तिथं जाता नाही. जाताने तिथं गेल्यावर नाही. तिथे घे 2 झाल्या. 2 झाल्या का. धुवात वर आल्यावर एक. एक आणि घरी जाता नाही. बरं काय आता बिंडाच्या बिंडा का घेणार? हा 4 साड्या घेतल्या. घेतली की हा ना? हा हा. मग चला लवकर. तू येत नाही. मी बी येते की बाई. तू साबण. आता जेवढी साबण आहे तेवढी सगळी तुम्ही घेतली. हा मी जुन्या पद्धतीचा साबण जुना साबण घेते. तू कोणचा साबण घेतला. मी घेतली हिंगण मिठका. बाई सगळी साल निघाला अंगाची. अगं साल निघत नाही. म्हाताऱ्या माणसाला तिची कल्पना आहे. कशी. एक दिवशी माझ्या मनात आलं हा आता बाई म्हटलं उन्हाचा रस पडलाय. हा यमुनीच्या डोहाला जावं एकटेच आंघोळी करून यावं. हा हिंगण मिठका आणला. हा. तिची साल काढली. बर. आता मी एकटी बाई होय. अंग घासून त्याचा हिंगण मिठक्यानं आंघोळी करायला लागली. हा. अशीन 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 घासीन असा हात गेल्या गेल्या हिंगण मिठका गप झाला. कुठे गेला. आता बाई म्हटले हे काय चमत्कार. हा. हा हा
अंगाला लावत्या इथं गेल्या गेल्या हिंगण मिटका गेला कुठं इकडे तिकडे बघितलं हा. जशी उडी मारली हा. तसा पटदिशी हिंगण मिटका खाली पडला कुठनं कुठं अडकला होता कोणाला काय टाकला होता कपडे घेतलीस का रे घेतली की जायचं हा जाय चला तू आहे? चला चला. चला जात होती यमुनाकडे, तिकडून आला कृष्ण दरोडे. हा हा जात होती यमुना
की का पाण्याच्या डोळ्यागत पाणी आहे. केवढा मोठा डोळा मावशी होय ग, होय, होय. मासे पाहिलेत का डोहातले अगं बाया बाया काय मासा आहे ग. बघा बाई काय बारीक आहेत काय चिंगळे आहेत काय मोठा आहेत काय त्यातले त्यात टिपिरीच्या टिपीर आहेत. होय का होय, होय. पण मावशी तुला माहित नाही हा, काय ग तो मिश्रावाला मासा पाहिलाच का हा 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 हे अलीकडे बसल्याला यो बघ 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 ती माझं जुनं गिराय खाय का तुला गिरायक आहे माशात बी गिरायक आहे तुझं रोज आंघोळी नाही त्या देण्यात ठेवलंय त्यानं. होय का मावशी हो. आता जपून उड्या टाकाय सांग पुरुषनी पोरीने उड्या त्याला काय आपल्याला डोहाची काय कल्पना नाही काय कल्पना आहे का असणार? नाही होय की? केवढा आहे केवढा नाही माहित नाही होय 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 आहे का नाही होय होय. काटा कुठं दगड बिगड असतात होय होय जपून उड्या टाकाय सांग बाई सांगते सांगते लोकांच्या पुरी आपण जपून घालायला पाहिजे त्यांच्या होय त्यांच्या होय घरला की, आहे होय का की. नाही तर ग टाकायचा पुऱ्या पहिला नंबर उडी टाकणार काय हा बघू बरं कशी टाकतात दोघी टाकताय काय होय का ग माझ्यावर उडायला मी हाप केली रे धरत होतो आधी कसली हा सगळ्या तळ्यात आणायला लागले मला चक्कर उडी अजून कोण आहे उडी टाकणार ए कशी टाकायची हा कशी टाकायची उडी आता उडी टाकायचं अजून तुला आपण शिकवलं नाही नाही ग अजून अशी राहिली अजून तसं नाही ही अजून पहिल्यांदा आहे होय पहिल्यांदा का पहिला रो एकटा कोणी मला बुडवून मारायला लागली हा. चला आता कोण आहे हा, काय बघत हात बसले आज काय बघू हा, काय या पोरीने उड्या टाकल्या फुलफुलीत पुळपुळीत होय की उडी कोण टाकायची टाक बरं मी हो, हो. ए मावशी हो. सुरका टाकू का मुटका का सुळका बी नको न मुटका बी नको मग का माझ्यावर टाकायची उडी कशी ए असं उठलं बघा काय झालं ग ए आता बघ माझं हा तुझं बघ ना कोण अगं उडी टाकल्या बघा मग अशी का बॉम्ब जायची बघू येऊ दे केदार तिला डाल निशाण दे कुस्त्या 5 वाजता यायच्या आताच बैठका मारायला लागल्या अगं मावशी तसं नाही आपण रात्री तमाशा केलाय का नाही होय होय मग रात्री नाचले का नाही वा. आणि रात्रभर झोपले वा. 10 वाजता तमाशा बंद झाला होय, होय. मग झोपून झोपून आंगले ताटले मग ते जरा मोकळा करत होते होय हा बरोबर. ती दान टाकली हा, ए, हा, समोर आली बघ आता ही उठत बसत हागत चालल्या का काय म्हणजे पाणी घेऊन लागल्या माझी उडीचं कलम आहे यातलं कलम आहे हा. पाणी पळतंय काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही काय झालं हा? उडी टाकाय मला बोलत का नाही बघ की काय काय या पाया काय नाही याद लागले का काय हा, याला काय अक्कल आहेत का नाही अशी उडी आई काय उड्या मारल्या
पुळपुळत. होय ग होय अगं उडी कशी मारली पाहिजे? कशी का उडी कशी मारली पाहिजे? कशी खालचं पाणी वर असं हेंदकाळलं पाहिजे. वरच्यावर वरच्यावर वरच्यावर. हा, हा. मावशी हो. तुला माहित नाही परवा माझी सांगली जगात उडी झाली. अगं, अगं पेपरला तो वाचलंच का नाही? होय ग बाई मी वाचून बघितलं वाचून बघत. वाचून बघितलं होय का? शरीराची छाया शरणांची छाया त्या महापुरातनं पलीकडे निघून जाणार या महापुरातनं पर्यंत निघून जाणार. आता फुलावर उडी मारली मारली. पलीकडे जात्या का न जात्या हो चिंता लोक बघ बघ बघ. चिंता अगं, पडली विचारात पडली ती लोक या पुरगीच काय होणार? बाई मला दम निघला नाही मग आता ही पोरगी जाणार कशी येणार कशी जाणार शी कशी? बघायसाठी हा. माणसं सांगून मी आली खरं म्हणतात काय? काय ग हा. हा सांग 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 तुझी उभं राहण्याची पोच कशी होती तर बरोबर आता 1 2 3 म्हणल्या उडी टाकणार टाकणार. तोपर्यंत 1 2 तोड आणि 3 म्हणल्या उडीची उडी टाकली टाकली. तशी हरिपूरच्या फुलाला लागली अशी फुगून वर तळत होती. तळ धरून पावत होती तळ धरून मावशी हो अशी उडी मारली नाही. कशी ग सर बाजूला सर बाजूला. बाबा बिरजिराया रातच्या घरनं पोरगी आली अशी केलं नाही आणि आता झटका द्यायला लागल्या झाड सोड झाड सोड. माझ्या अंगात वारा आले. अगं माझ्या हुडीचं कलम आहे कलम. कलम आहे. कलम आहे कलम. मी विधान घेऊन बघायला बघ 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 सर सर तिच्या उडीला पेटवलं तळ्यात ताणून मारायला आमची सुपारी घेतल्याची खलास करायची हा काय उड्या टाकल्या हे तू टाक हा येऊ दे येऊ दे. टाकले बाय जयवंत बाय काय जयवंत ताई उडी टाका. कशाला जाता माझं म्हातारपणी असं म्हातारपणी चांगलं असतं टाकुडी कडेला बसून करते टाकुडी टाकली पाहिजे पण अशी झाली पाहिजे. कशी नाजूक नाजूक कोमल. होय हा आली बघ येऊ दे येऊ दे. काय करायला? काय माझी उडी अवकळे होय का? कोणीकडे तर जाईल गावचीला होय हा. अशी अशी टाक तिकडं तिकडं टाक. फपुटाईन लई उच आहे असू दे टाक. येऊ द्या. बारीक. कोमल. नाजूक. बारीक. बारीक.
तिनं नाव काढून असं केलं. काय झालंय? तू आता सांग, आता ह्या वयात तिने इतकं नॅट करायची काय गरज नाही. काय करत होती? म्हणून गोरुट्याने चिचून तिला थंडी केली. बोल ना. त्याच्यासाठी मारामारी व्हायला लागली. बया ताणून मारायला लागले ती. मला उसात गाठली कुठे? नवऱ्याने. उसात गाठून दगड हाणायला लागले. म्हणून ती जरी नसती तर तेवढा तास झाला असता. मावशी, तुझ्या घरामध्ये रात्री भांडण का लागलं होतं? बया तुला कशी ऐकायची सब काही. तसं नाही. मग माझी खिडकी आणि तुझी खिडकी एक आहे. होय होय होय. त्यातनं मला ऐकाय येत होतं. काय ग तुझा नवरा तुला लय वाईट बोलत होता. काय बोलत होता? बोलत होता बाई. होय होय बोलते. मावशी, काल दुपारा दारू पिऊन आलं. हा. काल दुपारा दारू पिऊन आलं ना आत घालून हलायला लागले. काय? घरात आत गाठून. तुला मारायला- हा हा. मावशी, तुझा नवरा तुला लय वाईट बोलत होता. काय हे जाई म्हणते जरा आड्यासारखी हा म्हणत होता म्हणत होता का नाही? म्हणत होता. काय झालं होतं ग? त्याने मांडूळ काढले. इथून निघाला होता ग. इतकं निघाला होता होय? ए पूर्ण काय? चोळा बेळा भरा. काय? चोळा भरा. हा आणि माझ्या गालाला साबण लावलं. तर काय आलाय? 16 सहस्र गवळणीचा मेळा नित्य नेमाप्रमाणे मथुरेच्या बाजाराला दह्या दुधाची विक्री करायला जातो. परंतु कृष्ण आडवा येऊन दह्या दुधाची नासाडी करतो, वस्त्र फेडतो, चोळ्या फाडतो. म्हणून त्याबद्दल कृष्णाला चुकून आज यमुनेच्या डोहावर रांगोळीसाठी आलेले आहेत. मी त्यांची साड्या चोळ्या घेऊन केव्हाच या कळंबाच्या झाडावर बसलोय, परंतु त्यांचं माझ्याकडे लक्षच नाही. ए कोण गे थेरडे? अगे बाई लेता नको बाबा आलीवर. ए उठून वरी उठून. पण तू वर येण्यासारखी अवस्था नाही बाबा. काय झाले त्याला? त्याला काय झालं नाही, ते आहे तसं आहे. मग पण भुंगळे आहे भुंगळी. असू दे वरी त्याने बी कधी बघितलंय का नाही कोणाला ठाव आले वासावर. ये मावशी, इतका वास सुटलाय काय त्याला? पोरे ह्या काय जाणार नाहीत वर. तूच असं कर, माग पुढे हात लाव आणि जा. ह्या तरण्याच्या त्या पुऱ्या त्या ह्या जात नाही त्या. मीच काय हे ग्रामपंचायतच्या पुढे मांडले वेगळं. असं नाही ग, तुझं झालंय आता, तुला कोणी विचारणार नाही. असं बाई हा. जात्या त्याचं काय म्हणणं आहे हे ऐक. विचार, जा. तिकडे काय नाही काय ते? हे माझंच आहे. काय माझंच आहे. मग का झाकले? हा मग झाकलं का? झाकले जत्रेत अशीच फिरो का? हा अगे थेरडे म्हणजे तुमच्या मनात पाप आहे. आता हे आहे ते पाप कसलं? पाप आहे का? जर तुमच्या मनात पाप नसतं तर तुम्ही अशाच बाहेर आला असता. परंतु तुमच्या मनात पाप ठेवून मनात संशय किलबिश ठेवून तुम्ही बाहेर आला. होईल. होय मग तू एवढी चौकशी करायसाठी आलायच होय? होय होय. या मुलींना उठव. त्यांना साड्या पाहिजेत का नको? पोरी हट्टी आहे त्या. ते त्यातनं उठवून बघते उठत्या का? उठा उठ. कोण मी? आता माझं उन्हाचं उठत नाही. तिचं आवकता नालाच. होय काय? तिचं उन्हात उठत नाही, खाया प्यायला घाल काय बी कर, पण ती उठत होय काय? संध्याकाळी 10च्या पुढे जागा असतो. होय काय? उठव तिला. ए उठ. कोण? तो मी? माझी कट्टी. हा तिला उठ म्हणताना तिची कट्टी हा. माझी बागवाडी. आणि उठव. कोण आहेत त्या सगळ्या जण उठव. ए उठ. काय ग? उठ. तिचंच मला पटलं. तिला बोलाय सुद्धा दम राहिला नाही. तिचंच मला पटलं. उठ म्हटल्यावर आता कोण मुली आहेत? एक मुलगी राहिल्या, सगळ्यात लहान तेवढीच आहे. होय काय? ए उठ. इथे घंटा. काय? तिला उठ म्हणला हा. तर ती म्हणत्या येण्या गांडो. या मुलीला साड्या पाहिजेत? ए उठ. कोण? मी? छटबाई बिलकुल नाही. काय?
तिला उठ म्हटलं हा. तर ती म्हणत्या छट बाय. म्हणजे कोणीच उठायला तयार नाही. साड्या तर पाहिजेत कराय का त्याचं आत्ताच करायचं. साड्या दिल्यावर उठून अंगावर घालून येते नाही की पण हे करायचं काय साड्या त्यावेळी मी देईन हा. की असं सगळ्यांनी उठायचं आणि वर येऊन त्या बांधावर उभा राहून वळीनं सूर्याला नमस्कार करायचा. अरे पाहते राहा ह्या बांधावरनं वळीन सूर्याला नमस्कार करायचा हा. आणि पाठीमाग रेडकान तोंड पसरल्यावर आधीच बोकड्याच्या नादानं कुत्री ती हिंडायला लागली ती. ह्या घ्या साड्या. ह्या साड्या घ्या उठा. बाबा रे त्या श्रीकृष्णाचा डोळा चकून आम्ही आंघोळी झालोय. बर बर. इथं पर पुरुषाचा वारा नाही हा. आणि तो आलाच तू कुणाचा खोंड ए कुणाचा कोण हा कुणाचा कोण राहतोच कुठं खातोच काय तुला काढला कोणी इकडे धाडला कोणी काढला कोणी म्हणजे मला तुम्ही ओळखलंच नाही. नाही बे नाही म्हण नाही म्हण नाही नाही बे गोकुळचा राजा कोण आहे? चहावाला ए गोकुळचा राजा नंद हा नंद राजा त्याला मुलं किती? 2 त्यांची नावं माहिती आहे की? काय नावं? रोज माझ्या अंगणात येते ती सांग सांग हा याकूब आणि इब्राहिम रसूल फडीने मेला कैतळ्या गाडी खाली गावला आणि गुलाब मासू धराय गेलाय. अगं शाने थोरले बळीराम आणि धाकटे श्रीकृष्ण हा थोरले बळराम बलराम. हा बलराम. बळराम तुला अवघड जाग्यावर टोला देईन. का तिथं सांगतोय दुसरा जागा गावत नाही. वर्मी घाव म्हणतात त्याला. मला तुम्ही ओळखलं नाही. नाही तुझी माहिती सांग. अगं ज्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणतात तो मीच आहे. काय विश्व निर्माण करता जगाचा जगनायक ज्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणतात तो मीच आहे. बाबा रे तू श्रीकृष्णावानी दिसत नाही. का बरं? आता अलीकड कोण कोणाला बी लबाड बोलून काही घ्यायला बरोबर आहे. आहे नाही. तू श्रीकृष्ण आहे. अगं भाऊ कृष्णाच्या एक तरी अलंकार याच्याजवळ आहेत का हा, काय हा? नाही गं. काय सुद्धा नाही हा आणि हे श्रीकृष्ण होऊन आलाय चोय करून तुकडा खाल्लाय. सलब झाले त्याला कृष्ण व्हायचे म्हणजे मी कृष्ण माझ्यावर कृष्णाचे अलंकार काही नाहीत म्हणून मी कृष्ण नाही. काय होय हा? मग नाही. म्हणजेच हे 2 डोळे आहेत ते 2 डोळे पापे आहेत ते दोन्ही डोळे बंद करा आणि तिसऱ्या डोळ्यानं मला बघा. ए शान्या हा आज त्या तिसऱ्या डोळ्यात गोबळ तर आहे का? तो कुठं डोळा आहे? ते आता हिथं कशी सांगू चल तिकडे जाऊते का ज्ञान दृष्टी. ज्ञान ज्यावेळी परमेश्वर कर्णाला कवच कुंडल मागायला गेले होते त्यावेळी भिक्षुकाच्या रूपात होते. बर परंतु कर्णानं अंतर्यामी होऊन ते पाहिलं की भिक्षा मागायला आलेला कोण व्यक्ती आहे, बर कवच कुंडल कोण मागणारी व्यक्ती आहे. बर म्हणून कर्णानं त्या परमेश्वराला ओळखलं होतं. बर म्हणूनच त्याला कवच कुंडल काढून दिली. बर अशी देवाला ओळखण्याची शक्ती पाहिजे म्हणजेच भक्ती पाहिजे. खरंय खरंय. माझी ओळख पटली नाही? नाही नाही ऐक मी सांगतो. हे देवाला जोडा. आहे ना आता हा. विश्वकर्म्याने रचली तरणी, विश्वकर्म्याने केली करणी, कोणा साधेना हा धंदा. बहुमोलाची मुरली बनविली, पंचतत्वाचा करुणी रांधा. आऊट हाताची मुरली तिदा, 350 सामधा. 9 छिद्र 10वे गुप्त त्याला पिंडामध्ये शोधा. 96 तोडे वजन मुरलीचे, कमी नाही की जादा. ब्रह्मदेवानं तिला तोलली, ठेवून या श्रद्धा. वजन मुरलीचे तुम्हा कळेना, गुरुचरणी संपर्क साधा. शीघ्र बापू म्हणे निघून जाईल अज्ञानाचा पडदा. बोला पुंडली अवघे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. अहो कारभारी चला की जाऊया, अहो कारभारी चला की जाऊया. आम्ही लाडके तिला नांदाई घालूया. अहो कारभारी चला की जाऊया, अहो लाडके तिला नांदाई घालूया. कारभारी चला की जाऊया, लाडके तिला नांदाई घालूया. अहो लाडके तिला नांदाई घालूया, अहो लाडके तिला नांदाई घालूया. काय झालं? काळ काय हाणलं तोंडावर. काय होतं ग? मी काय तुला सांगतोय तू पंढरीला निघाली. मला वाटलं कीर्तन सांगाय बाबा राहिलाय मी बी ठेका द्यायला लागली. तुम्हाला नाही कळणार. सांग. स्त्री
स्त्रीच्या चालण्यात कुर्मा आहे. बर परमेश्वर भगवंत स्त्रीच्यातच का घुटमळला? का गोकुळात गवळणींची सोबत त्यानं का केली? काय केली? तर हा. स्त्रीच्या चालण्यात कुर्मा आहे तर मच्छीरूप आहे तिच्या डोळ्यात, बर कटीमध्ये तिच्या नरसिंह आहे तर वामन रूप आहे तिच्या बांध्यात, बरोबर आहे. बोधाचा शंख तिच्या कंठात आहे तर तिच्या कमनीय भोईत धनुष्य रूपात राम आहे, कलंकीची तलवार तिच्या जिभेवर आहे तर तिच्या काळ्या कुरळ्या केसातच हा सावळा श्रीरंग आहे. वा वा डिकोड. तुला नाही माहिती बाय का? पण सांग सांग. मधुरा स्वराने छेदित पावा, मधुरा स्वराने छेदित पावा, अवतरदा गोकुळी श्याम मुरारी हवन माळी, श्याम मुरारी